गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 10वा अनुर्वाच्य नाम श्रीराम समर्थ। समाधान पुसता काही मनती बोलिजे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे। मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगावया याचा अभिप्राव मजला निरोपण कीजे। अनुभवही पुसो जाता मनती नये की सांगता कोणापासी पुसो जाता समाधान। जे ते अगम्य सांगती नये माझी प्रचिती विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे। ऐसे श्रोत्याचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर निरुपजेल तत्पर होऊन ऐका। जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवची केवळ ते स्वरूप प्रांजळ बोलून दाऊ। जे बोलास आकळेना बोलल्या विन कळेना जयासी कल्पिता कल्पना हिंपुटी होय ते जाणावे परब्रह्म। जे वेदाचे गुह्य परम धरिता संत समागम सर्वही कळे तेची आता सांगिजेल। जे समाधान सखोल ऐक अनुभवाचे बोल अनुर्वाच्य वस्तू सांगता नये ते सांगणे गोडी कळाया गुळ देणे। ऐसे सद्गुरुविने होणार नाही सद्गुरु कृपा कळे त्यासी। जो शोधील आपणासी पुढे कळे अनुभवासी आपोआप वस्तू। दृढ करून या बुद्धी आधी घ्यावी आपशुद्धी तेने लागे समाधी अकस्मात आपले मूळ शोधिता। आपली तो माईक वार्ता पुढे वस्तुसतत्वता समाधान। आत्मा आहे सर्व साक्षी हे बोलिजे पूर्वपक्षी। जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध सिद्धांत वस्तू लक्षू जाता सर्व साक्षी ते अवस्था। आत्मा तीहून परता अवस्थातीत पदार्थ ज्ञान जेव्हा सरे दृष्टादृष्टपणे नुरे ते समयी उत्तरे फुंज मीपणाचा। जेथे मुराले मीपण तेची अनुभवाची खून अनुर्वाच्य समाधान या कारणी बोलिजे। पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टादृष्टपणे नुरे ते समय उत्तरे फुंज मीपणाचा। अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल शब्द सखोल सखाळ अर्थही अवघा। शब्दाकरता कळे अर्थ अर्थ पाहता शब्द व्यर्थ शब्द सांगेतो यथार्थ परी आपण मिथ्या। शब्दाकरिता वस्तू भाषे वस्तू पाहता शब्द नासे शब्द फोल अर्थ असे घनवटपणे। भुसाकरिता धान्य निपजे धान्य घेऊन भूस टाकीजे तैसे शब्द भूस जाणीजे अर्थ धान्य। पोचटामध्ये घनवट घनवटी उडे पोचट तैसा शब्द हा फलगट परब्रह्मी। शब्दी बोलून राहे अर्थ शब्दापूर्वीच आहे या कारणे न साहे उपमा त्या अर्थाची। भूस सांडून कण घ्यावा तैसा वाच्यांश तेजावा कण लक्षांश लक्षावा शुद्ध सानुभवे। दृश्या वेगळे बोलिजे त्यासी लवच्यांश म्हणिजे त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्षांश। ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणवा पूर्वपक्ष स्वानुभव तो अलक्ष लक्षिला नवचे। जेथे गाळून सांडिले नभा जो अनुभवाचा गाभा ऐसा तोही उभा कल्पित केला मिथ्या कल्पनेपासून झाला। खरेपण कैसे असेल त्याला म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही। दुजे विन अनुभव हे बोलणीचे तो वाव या कारणी नाही ठाव अनुभवासी। अनुभवे त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैतची लाजे म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य।
दिवस रजनीचे परमित्य, करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेलिया उर्वरित, त्यासी काय म्हणावे. शब्द मौन्याचा विचार, व्हावया मूळच ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार, केविसी करावा. अनुभव आणि अनुभविता, सकळे माईची करिता, ते माया मुळी नसता, त्यासी काय म्हणावे. वस्तू एक आपण एक, ऐशी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक, बोलता येता सुखे. वेगळेपणाची माता, ते लटके वंदेची सुता, म्हणून या भिन्नता मुळीच आहे. अजन्मा होता निजेला, तेनी स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुरु शरण गेला संसार दुःखे. सद्गुरु कृपेस्तव, झाला संसार वाव, ज्ञान झाली या ठाव, पुढे अज्ञानाचा. आहे तितके नाही उरले, नाही नाही पणी निमाले, आहे नाही जाऊन उरले, नसोन काही. शून्यास्तित्व शुद्ध ज्ञान, तेने झाले समाधान, ऐकरूपे अभिन्न सहज स्थिती. अद्वैत निरूपण होता, निमाली द्वैत्वाची वार्ता, ज्ञानचर्चा बोलू जाता, जागृती आली. श्रोता व्हावे सावधान, अर्थी घालावे मन, खून पावता समाधान, अंतरी कळे. तेने जितके ज्ञान कथिले, तितके स्वप्नावर गेले, अनुर्वाच्य सुख तोरले शब्दातीत. ते शब्दविन ऐकत्या, अनुभव ना अनुभविता, ऐसा निवंत तो मागुता, जागृती आला. तेने स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊन जागृती आला, तेथे शब्द कुंठित झाला, अंत न लगे. त्या निरूपणाचे मूळ, केलेची करू प्रांजळ, तेने अंतरी निवळ, समाधान बाणे. तव शिष्य विनविले, जिहे आता निरोपिले, हे पाहिजे बोलले मागुता स्वामी. मज कळाया कारण, केलीची करावे निरूपण, येथील जे का निजुखून, ते मज अनुभवावी. अजन्मा तो सांग कवन, तिने देखिला कैसा स्वप्न, तेथे कैसे निरूपण बोलिले आहे. जाणून शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्युत्तर, तेची आता अति तत्पर, श्रुती येते परिसावे. ऐक शिष्या सावधान, अजन्मा तोची तू जाण, तू देखील स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो. स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार, तेथे सुवा तू सारासार विचार केला. रिगवून सद्गुरुशी शरण, काढून शुद्ध निरूपण, यासी करीती उनखून प्रत्यक्ष आता. याचाची घेता अनुभव, बोलणे तितके होते वाव. निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जाण जागृती. ज्ञान गोष्टीचा गलबला, सरून अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला, अंतरी अनुभव. तुझ वाटे हे जागृती, मज आली अनुभव प्राप्ती. या नाव केवळ भ्रांती, फिटलीच नाही. अनुभव अनुभवी विराला, अनुभवीन अनुभव आला, हाही स्वप्नीचा नेला नाहीस बापा. जागा झाली या स्वप्न उर्मी, स्वप्नी म्हणता अजन्मा तो मी. जागपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही, स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खून. आली परी ते सत्य स्वप्न ब्रह्मरूप. जागृती या पलीकडे, हे सांगणे केवी घडे. जेथे धारणाच मोडे विवेकाची, म्हणून ते समाधान. बोलताची नयैसे जाण, निशब्दाची ऐसी खोन ओळखावे. ऐसे आहे समाधान, बोलताच नये जाण. इतके न बाणली खून निशब्दाची. इति श्री दासबोधे, गुरु शिष्य संवादे, अनुर्वचनाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.